नमस्कार, D24 तास पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता। धुळे जिल्ह्याचे आमदार अनुपभाई अग्रवाल व अमोल मराठे तसेच नगरसेवकांच्या माध्यमातून कदमबांडे नगर या ठिकाणी रस्त्याच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कदमबांडे नगर परिसरातील नागरिकांना सुख सुविधा मिळावी या संदर्भात अमोल मराठे यांनी पुढाकार घेऊन लोकांना या ठिकाणी येण्या जाण्यासाठी रस्ता व घराचे उतारे देखील मिळतील असे कदमबांडे नगरमधील आमदारांनी प्रतिक्रिया देताना सांगितले। विहिरीचं काम देखील झालं, त्याला लोखंडी जाडी लावण्याचं बाकी फक्त तेवढंच काम राहिले। आता ते बी काम होऊन जाणार आहे। आणि या रस्त्याची इतकी वाईट परिस्थिती होती, ते भैया साहेबांनी लक्षात आणून आता ते रस्त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण होणार आहे भैयांच्या माध्यमातून। आपण अनेक वर्षापासून भैयासाहेब इथं 40 वर्षापासून इतकी वाईट परिस्थिती होती। या मेन रस्ता आहे, डिब्बी रस्ता, नगावबारी आणि फॉरेस्ट कॉलनीला लागून रस्ता आहे। या रस्त्यामुळे ना म्हणजे इतके अपघात झालेले आहेत, तिकडे जायला यायला लोकांना जागाच नव्हती। आता याच्या बाजूला बॉक्स गटर होणार आहे, त्या गटरीचं पाणी इकडून डोंगरावरून सीधा समोरच्या कॉलन्यांमध्ये जायचं आणि त्या कॉलन्यांमध्ये इतकी वाईट परिस्थिती व्हायची की त्यांना म्हणजे त्यांचं कंपाऊंड तुटून जायचे अक्षरशः आणि ते पाणी व्हायचं, इतकं जोरात पाणी वाचायचं। त्याच्यामुळे आपला या रस्त्यामुळे आणि या गटरीमुळे या आजूबाजूच्या कॉलन्यांना बी याचा फायदा होणार आहे। तर धन्यवाद भैया साहेब। व्यवस्थित झाली नाही तर रस्ता अरुंद होईल। हा डीपी रस्ता आहे। या रस्त्यावरून आपण सैनिक कॉलनी, एकविरा पार्क, केशर पार्क, झेंडा चौक, स्टेडियम पूर्ण ती ट्रॅफिक सुद्धा या ठिकाणाहून येणार आहे। हा कनेक्टिव्हिटीचा रस्ता आहे, त्यामुळे आपल्याला हा रस्ता मोठाच बनवावा लागेल। या ठिकाणाहून ट्रक, रेतीचे डंपर वगैरे आता पण जातात, पण तो रस्ता बनल्यावर, ती गटर बनल्यावर तो एकदम कमी जर झाला, आपले लहान लहान मुलं या ठिकाणी खेळतात, रस्ता रुंदच राहायला पाहिजे। सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळेजण सहकार्य कराल। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम। 80% रस्ते आपण या भागातले पूर्ण करून टाकलेले आहे। फक्त आता हा महत्वाचा एक जो रस्ता होता, एवढाच रस्ता बाकी होता आणि त्याचंही आज आपण या ठिकाणी भूमिपूजन करून कामाला उद्या सकाळपासून या ठिकाणी गडरीला पहिले आपण सुरुवात करणार आहोत, त्याच्यानंतर आपण रस्ता करू। माझी विनंती असेल सर्वांना का आपल्याला कोणाचंच घर पाडायचं नाही, कोणाच्या घराला धक्का सुद्धा लावणार नाही, परंतु जे अनधिकृत आहे, जे पुढे आलेलं आहे फार, तेवढं आपल्याला काढावं लागेल, अन्यथा रस्ता फार छोटा होईल। तर माझी तुम्हाला सर्वांना विनंती असेल का तुम्ही त्या गोष्टीमध्ये आम्हाला सहकार्य कराल का? सर्वजण कराल का? जवळपास 300 घरांना हक्काच्या घराचे उतारे सुद्धा तयार झालेले आहेत। आणलाय का एखादा उतारा? 524 आहे, तयार किती झाले? 140 तयार झालेले आहेत। त्या पहिले 140 लोकांना त्या ठिकाणी आपण वाटप करणार आहोत। उरलेल्या घरांना सुद्धा देणार आहोत, परंतु त्याला थोडा वेळ लागेल, कारण की त्यांनी कागदपत्र फार उशिरा दिले। स्वतःच्या हक्काच्या मालकीचे आज तुम्हाला तुमचे उतारे मिळणार आहे। आजपर्यंत इतक्या वर्षात कोणीच हे काम केलं नाही। हा तुमचा अमोल आहे ना, हा झोपू द्यायचा नाही मला, रात्र दिवस माझ्या मागे लागायचा आणि आज ते काम पूर्णत्वात आलेलं आहे।